हल्ला बोल मेरी बहनों, हल्ला हल्ला बोल हल्ला बोल, हल्ला बोल महंगाई पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल ठंडा लेके मेरी दीदी हल्ला बोल मंगलवाड़ पे हल्ला बोल, मंगलवाड़ पे हल्ला बोल, हल्ला बोल घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। 52 दिवसाचा संप आज या ठिकाणी आम्ही केला। अख्ख्या 4 डिसेंबरपासून संप सुरू होता आणि काल 24 तारखेला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बैठक होणार होती, परंतु 25 तारखेला ती बैठक झाली आणि त्या 25 तारखेच्या बैठकीमध्ये या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सर्व संघटनेचे प्रमुख त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी समाधानकारक चर्चा झाली। या ठिकाणी पेन्शन, ग्रॅज्युटी आणि मिनी अंगणवाडी सेविकेला पूर्ण अंगणवाडी सेविकेचा दर्जा आणि ज्या 10 वर्ग 5 मदतनीस आहेत त्या 10 वर्ग 5 मदतनीसांना त्या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी त्यांना थेट नियुक्तीचे आदेश त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे। एवढंच नव्हे तर संप काळातील देखील ज्या काही कोरोना काळात ज्या शिल्लक सुट्ट्या आमच्या राहिलेल्या आहेत त्या सुट्ट्या ग्राह्य धरून त्या ठिकाणी संप काळातला मानधन देखील देण्याचं सरकारने मान्य केलं आहे। आणि येत्या फरवरीमध्ये आम्ही त्यांनी फक्त असा मोठा आश्वासन दिला नाही, परंतु येत्या फरवरीमध्ये सरकारने सांगितलं की आम्ही मानधन करण्याचा प्रयत्न करू, तो निर्णय वेळेवरचा होईल। परंतु या 4 मागण्या या ठिकाणी मुख्यतः त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि आदेशित केले आहेत। त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकत्र निर्णय घेऊन हा बेमुदत चाललेला संप आम्ही मागे घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मी या ठिकाणी प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या तमाम 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करेन की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी हा संप पुकारला। आणि एवढंच नव्हे, केंद्र सरकारने मागच्या 7 वर्षापासून जी काही मानधनवाढ दिली नाही ती देखील मानधनवाढ या ठिकाणी द्यावं, किमान वेतन द्यावं। आमची मागणी आहे 26,000 रुपये अंगणवाडी सेविकाला दिलं पाहिजे, 20,000 रुपयामध्ये दिलं पाहिजे आणि मातृत्वाचा आधार पेन्शन त्याने मान्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये फक्त एवढंच गोष्ट आहे, कॉन्ट्रीब्युटिव्ह पेन्शन आहे, आम्ही 300 रुपये सेविका भरेल आणि सरकार 5,000 भरेल आणि अंगणवाडी सेविकेला दरमहा 3,002 रुपये पेन्शन मिळेल, ही गोष्ट त्यांनी मान्य केली। आणि ज्यांच्या काही जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती काढून टाकलेलं आहे, अशा त्यांची कारवाई देखील मागं घेण्याचा निर्णय या ठिकाणी माननीय सचिव अनुप कुमार यादव आणि आपल्या एकात्मिक बालविकास सेवाचे आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम यांनी ते अभिवाचन दिलेलं आहे। लेखी स्वरूपाचा पत्र देखील आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि ही लवकरात लवकर मानधनवाढीची बातमी फरवरी महिन्यामध्ये सरकारने द्यावं ही सरकारला आम्ही या ठिकाणी सांगतो आहे। आणि आजचा संप या ठिकाणी चाललेला संप हा आम्ही या ठिकाणी तूर्त स्थगित करतो आहोत।